लास्ट लेक्चरला आपण सेल्स बघितले, तर त्याचे डायग्राम्स मी तुम्हाला सेंड केला. पण प्रिन्सिपलमधली जे सर्किट आहे त्याच्या डायग्राममध्ये थोडं मिस्टेक आहे, तर ती डायग्राम मी तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करेल. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला प्रिन्सिपल लास्ट यासाठी की अगोदर प्रिन्सिपलमधले जे पॉईंट्स आहेत, जे सेल्स वगैरे आपण म्हणतो, ते अगोदर क्लिअर व्हायला पाहिजे, म्हणून मी प्रिन्सिपल थोडा लेट सांगितलं. तर cell is filled with a solution of specific conductance K and dielectric constant D. Then C2 हा कॅपॅसिटन्स नोट डाऊन करतो इनसाइड अँड आउटसाइड ऑफ द सेल. ओके, ग्लास वेसलच्या इनसाइड आणि आउटसाइडचा जो कॅपॅसिटन्स असेल तो C2 ने आपण डिनोट करतो. त्यानंतर ते साईड वॉल जे राहतात त्यामध्ये C1 आणि R1 हे कॅपॅसिटर आणि रेजिस्टन्स इंडिकेट करतात. आणि इलेक्ट्रोडमधली जी पाथ लेंथ आहे ती आपण डी ने इंडिकेट करतो इन सेंटीमीटर आणि एरिया ए इन सेंटीमीटर क्यूब. त्यानंतर वेन अ टायट्रेशन इन्वॉल्व इलेक्ट्रोलाइट्स चेंज इन अ के दॅट इज स्पेसिफिक कंडक्टन्स इन चार्जेस ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट डी अँड रेजिस्टन्स R1. When we use a liquid sample, the changes occur in C2. After that we study inductance cells. In inductance cell, first we note down what is the primary circuit and what is secondary circuit. In inductance cell there are two types of circuit. In primary circuit there are same resistance and inductance. Resistance we denoted by R1 and inductance we denoted by L1. In secondary circuit resistance we denote R2 and inductance L2. In that, mutual conductance have a formula, that is M is equals to K that is a coupling constant under root L1 and L2, that is inductance first and second. When oscillator is connected to the responder and resistance and inductance we note down. Then high frequency titrimetry, there are some points. In high frequency titrimeter ranges from a simple eye tube circuit of hole to the complex oscillometer of segregant. When a cell is put in a parallel with the calibration capacitors, जेव्हा आपण सेल त्या कॅपॅसिटन्समध्ये पुट करू किंवा त्या ऑसिलेटिंग सर्किटमध्ये पुट करू, तिथं आपल्याला टू टाईपचे आयडेंटिकल ऑसिलेटर सर्किट स्टडी करावं लागते की एकामध्ये सॅम्पल पुट केलेलं असते आणि एकामध्ये रेफरन्स पुट केलेला असतो. ज्या ऑसिलेटिंग सर्किटमध्ये सॅम्पल पुट केलेलं राहते त्याला आपण एफ ने इंडिकेट करतो आणि ज्यामध्ये रेफरन्स असेल त्याला F0 ने. मग हे दोन्ही युनिट एका मिक्सर युनिटमध्ये फिक्स केले जातात की जेव्हा ते मिक्सर युनिटमध्ये येतील तेव्हा त्यांची जी फ्रिक्वेन्सी डिफरन्स होणार तर ते आपण डायरेक्टली मेजर करतो की त्या दोन्ही युनिटमध्ये म्हणजे सॅम्पल आणि रेफरन्समध्ये काय फ्रिक्वेन्सी डिफरन्स येतील तर हे आपण मेजर करतो. त्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये यामध्ये ॲसिड बेसिस आणि कॉम्प्लेक्सोमेट्री आणि बऱ्याच टाईपचे ॲप्लिकेशन आहे. तर वन बाय वन आपण ते स्टडी करू. तर यामध्ये फर्स्ट आहे ॲसिड बेसिक टायट्रेशन. तर जेव्हा आपण HFT इन्स्ट्रुमेंट यूज करतो किंवा HFT टायट्रेशन बघतो त्या अगोदर आपल्याला काही जसं इन्स्ट्रक्शन म्हणतो आपण ते इन्स्ट्रुमेंटबद्दल काही गोष्टी माहीत असायला पाहिजे. जसं की ते इन्स्ट्रुमेंट रिस्पॉन्स कसा देतो की त्यानंतर जेव्हा आपण इलेक्ट्रोलाइट त्यामध्ये पुट करतो ते फंक्शन कसं करेल. आपण जसं कधी आपलं इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेट करतो तर ते याचसाठी की आपल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काही अदर डिफिकल्टी तर नाही येणार, तर त्यासाठी आपण ते इन्स्ट्रुमेंट चेक करतो. त्यानंतर जेव्हा टायट्रेशन आपण करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की कॉन्सन्ट्रेशन शुड बी हाय आणि ड्युरिंग द टायट्रेशन टेम्परेचर शुड बी कॉन्स्टंट. जेव्हा टायट्रेशन आपलं होणार तेव्हा आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि ॲसिड बेसिक टायट्रेशनमध्ये खूप ब्रेक्स येतात ॲट द एंड पॉईंट. ब्रेक्स म्हणजेच काय तर पीक, जसं पीक हाईट आपण नोट डाऊन करतो ना. जेव्हा आपण कंडक्टोमेट्री आणि पोटॅन्शिओमेट्री ॲसिड बेसिक टायट्रेशन बघितले होते तर तेव्हा तुम्ही बघितलेलं आहे तिथं बाय ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला असे पिक्स येतात की जर हाय पीक असेल तर फर्स्ट जो येणार तो ॲसिडचा असेल, नंतर बेसचा, तर अशा टाईपचे पिक्स येतात. तर त्याला इथे यांनी ब्रेक म्हटलेलं आहे. द अननोन सोल कॅन बी ॲनालाइज्ड विथ द हेल्प ऑफ ब्रेक्स in the terms of standard alkali and acid added.
म्हणजे जे अननोन कोलोड आपल्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असतील तर ते बाय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन त्या पीकवरून आपण स्टडी करतो. आता नेक्स्ट ॲप्लिकेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये.